बघा, महत्वाची राजकीय घडामोडी म्हणजे अजित पवारांचं स्पष्टीकरण, मी बारामती सोडणार नाही. अजित पवारांची साम टीव्हीला ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. कारण बारामतीमध्ये अजित पवार लढणार नाहीत, युगेंद्र पवार यांचं मोठं आव्हान असेल, अशा बातम्या होत्या, अशा चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे की मी बारामती सोडणार नाही. अजित पवारांचं विधान खूप महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे देखील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती सोडणार अशी माहिती होती, मात्र आता त्यांनी साम टीव्हीला स्पष्टीकरण दिलं. अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक न लढण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे. बारामतीत आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा आहे. यावेळी अजित पवार याबाबत घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे सातत्यानं शरद पवारांसोबत दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात देखील ते आघाडीवर होते. शरद पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमात युगेंद्र पवार त्यांच्या सोबत असतात. त्यामुळे बारामतीतून नवीन पवार आता विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत. सुनील, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आहे, मात्र अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं, मी बारामती सोडणार नाही. खरं तर आपण बघतो की बारामती विधानसभाची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे पुतणे आहेत ते तयारी करताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा होती की अजित पवार बारामती निवडणूक लढणार नाही आणि आता अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेली की मी बारामती सोडणार नाही. त्यामुळे खरं तर ही लढाई नेमकी कशा पद्धतीची असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं लोकसभामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये चर्चेचा विषय बनला होता आणि आता सुद्धा बारामतीची लढाई जर काका पुतण्यांच्या विरोधात झाली तर ती सुद्धा चर्चेचा विषय होईल. पण जी कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा होती त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्याकडून जे सांगण्यात आलेलं आहे की बारामतीतून ते निवडणूक लढणार आहे. त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध बारामतीमध्ये अजित पवार अशी लढाई होऊ शकते का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली. आणि जी आधीची चर्चा होती की अजित पवार त्यातून लढणार नाही, त्या चर्चेला मात्र अजित पवार यांच्याकडून कुठेतरी फेटाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. निश्चितच सुनील, आणि युगेंद्र पवार हा फ्रेश चेहरा आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं मोठा विजय मिळवलेला आहे. या प्लस बाजू आहेत. बघूया आता पुढे काय घडतंय. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.